वेलकम टू नमो भाग्य आर्ट्स. पाहूया सणानुसार पारंपरिक पदार्थ. आजचा सण आहे भोगी. पारंपरिक पदार्थ कोकणात बनवली जाणारी मिक्स भाजी, तिळाची भाकरी आणि त्याचबरोबर वांग्याचं भरीत. आज संक्रांतीच्या आधी येणारा दिवस भोगी आणि भोगीला मिक्स भाज्या लागतात आणि मेन वांगं असतं मुख्य. वांग, बटाटा, टोमॅटो आणि ह्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत. ह्याच्यात काय काय घेतलंय? घेवडी, परसबी, शेंगदाणा, चणा, त्याच्यानंतर हरभरे मटार म्हणजे ते मटार हां हे आहे. आता ह्याचे हे बारीक तुकडे करून ठेवायचे. सगळे एकदम फोडणीला टाकायचं. ह्याच्यात अजून टोमॅटो घेणार ना त्याच्यात टोमॅटो, बटाटा आणि कांदा. कांदा फोडणीलाच टाकायचा. कांदा फोडणीला टाकायचा. तेल टाकलं, तेलावरती लसूण, राई, जिरं, हिंग, त्याच्यामध्ये राई, जिरं, लसूण आणि फोडणी तेलावर घातली आणि हिंग, कांदा. आता कांदा ही भोगीची मिक्स भाजी आहे ना. मिक्स भाजी. पूर्वीपासून ह्याच्यामध्ये हे एवढे जे आता आपण टाकलंय एवढंच टाकतात का अजून काही टाकतात? एवढंच टाकतात. अच्छा. पण आता भोगीच्या दिवशी सगळ्यातनं तीळ टाकायचे असतात. सकाळच्या चहापासून, आंघोळीपासून ते अगदी सगळ्या जेवणापर्यंत. वांग हे महत्वाचं आहे. वांग महत्वाचं आणि ही बाकीची मिक्स भाजी. उपासाला चालत नाही. आम्ही आपली म्हणजे वांग कुठल्या उपासाला चालत नाही म्हणून ह्याला वांग्याला मान आहे. बाकी वांग कुठल्या उपासाला चालत नाही. कोणत्याच उपासाला वांग नाही चालत. मसाला आपल्या कांद्यावर कांद्यावर काय टाकलं? मसाला, हा, थोडासा गुळ. गुळ म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, असं नाही आम्हाला आवडतो म्हणून गुळ. साखर पण चालते. साखर पण चालते किंवा कोणी काही घालत पण नाही. ओके. असं काही नाही, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे असते. आणि पुन्हा वांग्याचं भरीत जे मेन असतं. हे आता काय टाकलं? हळद आणि मसाला. त्याच्यावरती ह्या सगळ्या मिक्स भाज्या, हे सगळं वांग, चांगलं परतून घ्यायचं. आणि आता ही सगळी मिक्स भाजी, ही परसबी, घेवडी आहे, त्याचे दाणे घेवडीचे आणि मटार, शेंगदाणा, हरभरा हरभरा मिक्स भाजी आहे. तर गवार पण घातली तरी चालते. नाही मका पण घालतात ते. मका पण घालतात. सगळी मिक्स भाजी करतात. सगळं चालतं. आणि याच्यात जरा हे पण टाकायचं आहे, गाजर पण थोडंसं टाकायचं. कारण गाजराला मान असतो ना. सुगडात उद्या सगळं टाकायचं असतं. म्हणजे सुगडात टाकायचं ते सगळं भाजी उद्या ह्या सगळ्या भाज्या सुगडात, पण वांग सोडून. वांग नाही फक्त. वांग, टोमॅटो, बटाटा नाही, बाकी सगळ्या भाज्या सुगडात पण टाकायला लागतात. हा ट्रेलर आहे उद्या पिक्चर. उद्या म्हणजे भुईमुगाच्या शेंगा टाकतो आपण, बटाटे आणि गाजर अशी ही सगळी मिक्स भाजी. आता ह्याच्यामध्ये चांगली ही तेलावरती परतून घेऊन ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडा वेळ शिजू द्यायची. 10 मिनिटात शिजते. शिजून झालं की मग त्याला खोबरं लावायचं. कांदा खोबरं असलं तरी चालतं, ओलं खोबरं असलं तरी चालतं. वाटून वगैरे लावायचं म्हणजे चांगला रस होतो. आणि मीठ शेवटी घालायचं. आणि मीठ मग शेवटी घालायचं. झालं. जरासा गरम मसाला. गरम मसाला. ठीक आहे. हे तीळ भोगीपासून संक्रांतीपर्यंत सगळ्यातून टाकायचे असतात. तसं आता हे मिक्स भाजीत टाकते. आता किती वेळ शिजायला ठेवणार? 10 मिनिटं शिजायला लागते. आता मीठ घातलं नाहीये ना अजून? नाही, मग मीठ घालून आपलं खोबरं लावणार आणि मीठ घालणार. झालं. मध्ये ही भाजी शिजत आली आहे ना. आता ह्याला खोबरं लावणार आणि खोबरं आणि मीठ झाली भाजी. ओके. आणि इकडे चालली आहे भाकरीची तयारी. गरम पाणी घ्यावं लागतं कडकडीत. ते पाणी त्याच्यात टाकून मिक्स करून मग भाकरी बनवायची. झटपट. ही सगळी मिक्स पीठ आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ आणि गव्हाचं पीठ अशी सगळी आहे.
याची भाकरी बनवणार याची भाकरी बनवायची आणि याच्यात तीळ पण टाकणार ना. तीळ पण टाक तीळ आणि ह्याची भाकरी बनवायची. आणि ही भाकरी बनवून झाली की मग त्याच्यावरच सगळ्या मिक्स भाज्या ठेवून देवाला नैवेद्य दाखवायचा भाकरीचा. कडतवणी कडतवणी टाकलेलं आहे आणि आता ह्याचा कोकणामध्ये कडतवणी म्हणतात. आणि ह्याचा गोळा बनवणार ना. आणि तू मगाशी काहीतरी सांगत होतीस. अशा भाकऱ्या पूर्वी म्हणजे सासूबाई बनवायच्या आणि त्या भाकरीवरती मिक्स भाजी टाकून 4 घरातनं द्यायला, म्हणजे आपण गेलेल्या 4 घरातून द्यायचं असतं. तिळाची भाकरी म्हणतात त्याला, तीळ टाकलेली म्हणून तिळाची. तशी 4 घरातून त्या भाकऱ्या देऊन घ्यायची आणि मगच आपण खायच्या. म्हणजे तीळ टाकलेले आहेत. हो, देवाला नैवेद्य दाखवून 4 घरातून 4 भाकरी घेऊन द्यायची. तर अशा प्रकारे आईने भाकरी थापून घेतली व त्याच्यावर वरून थोडे तीळ स्प्रिंकल करून घेतले आणि मग ती भाकरी आपण नेहमीची भाकरी जशी भाजतो त्याच पद्धतीने ती भाकरी तव्यावर भाजून घेतली. भाकरी जरी पीठ मिक्स करताना तीळ टाकलेलाच होता, पण भाकरी थापताना वरून तीळ टाकला की असा छान तीळ दिसतो. अशा प्रकारे तयार झाली ही खुसखुशीत तिळाची हे भाकरी. वांग काय केलंय वांग्याचं भरीत. तव्यावरती तेल लावून भाजलेलं भाकऱ्या, तेल वांग्याला लावून भाकऱ्या केल्यानंतर तव्यावर होताना त्या तव्यावरती हे वांग भाजून घेतलं तेल लावून. ओके. गॅसवरती हल्ली भाजलेलं चांगलं नसतं असं म्हणतात म्हणून. असं म्हणतात. आता हे बघून घ्यायचं की आतमध्ये कीड आहे की नाही, त्याचा असं सगळा पल्प काढून घ्यायचा. हे वांग चांगलं भाजून घेऊन आता ते बारीक करून ठेवलेलं आहे. त्याच्यात आता साखर टाकली, हे आता मीठ टाकलं. आता याच्या पुढे काय टाकणार? कांदा. कांदा. आता याच्यामध्ये दही टाकायचंय. दही आणि मिरची. याच्यामध्ये दही टाकलेलं आहे, कोथिंबीर घालून आता हे मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं. झालं तयार वांग्याचं भरीत. तर आज भोगीच्या दिवशी आईने जसं सांगितलं तसं नैवेद्यासाठी अशा पद्धतीने भाकरीवर मिक्स भाजी व वांग्याचं भरीत ठेवून नैवेद्य दाखवला जातो. तर आमच्या कोकणात पारंपरिक भोगीच्या दिवशी बनवले जाणारे हे खास पदार्थ म्हणजे मिक्स भाजी, तिळाची भाकरी आणि वांग्याचं भरीत खास तुमच्यासाठी. तर सणाच्या माध्यमातून पारंपरिक पदार्थ बनवून त्याची रेसिपी शेअर करण्याचा व ती रेसिपी जतन करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न.